नमस्ते, तुम्ही ऐकत आहात मानव परिचय. मागील एपिसोडमध्ये नासिर समोर त्याचा विश्वासू मेकॅनिक इम्रानने आपली धाकटी बहीण सबाची वेदनादायक कथा उघड केली होती. दुबईच्या श्रीमंत घराच्या स्वप्नांसह विदा झालेल्या सबाला काही महिन्यातच भीषण दुःख सोसावे लागले. पतीचा मृत्यू आणि त्यानंतर साऱ्याच्या घृणास्पद हेतूचा सामना. भीषण अत्याचार. सबा गर्भवती असतानाही तिच्या साऱ्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. नंतर एक लाजिरवाणा बहाणा केला, हिने माझ्या मुलाला गिळले आहे, याचा बदला घेण्यासाठी आता मीच हिच्याशी निकाह करेन. पलायन आणि दया. कशाबशा आपल्या सासूच्या सहकार्याने सबा तिथून पळून निघाली आणि सरकारी खर्चाने भारतात परतली. तिने आपली मुलगी शनायाला इथेच जन्म दिला. नासिरचे आंतरिक परिवर्तन. ही कथा ऐकून नासिर ग्लानीने भरून जातो. आता त्याला स्पष्ट दिसत आहे की स्त्रीला सर्व बाजूंनी अत्याचारच सहन करावे लागतात. प्रायश्चित्ताची संधी. दोषी, कन्व्हिक्टेड, घटस्फोटित आणि फतव्याने घेरलेला नासिर सबाकडे पाहतो. त्याला वाटते की ही पापाचे प्रायश्चित्त करण्याची संधी आहे. ज्याने आधी काफिरांच्या मुलीशी निकाह करण्याचा विचार केला होता, तो आता सबाशी निकाह करून या कुटुंबाची मदत करू इच्छितो. नासिर आता स्वतःला या कार्यासाठी योग्य मानतो. नव्या आशेचा किरण. नासिरच्या मनात प्रश्न आला, इम्रान तयार कसा होईल? आणि त्याला स्वतःहूनच उत्तर मिळाले, जर इम्रान तिच्याबद्दल काही विचार करत नसता, तर सबाबद्दल इतक्या सविस्तरपणे त्याने का सांगितले असते? प्रस्तावना. एके दिवशी नासिरच्या अम्मीच्या आजारपणाचा बहाणा कामी आला. इम्रान सबाला त्यांची काळजी घेण्यासाठी घरी घेऊन आला. सबाने बुरखा काढला आणि नासिरने पहिल्यांदा तिचे सौंदर्य पाहिले. पहिला अधिकार. वर्कशॉपला जाण्यापूर्वी नासिरने सबाला हक्काने आदेश दिला की हकीमांकडून अम्मीवर उपचार करून घे. संगीतात प्रेम आणि मधुरतेचा भाव. अम्मीला सबा खूप समजूतदार वाटली. नासिर आणि अम्मी आता लग्नाच्या प्रस्तावाची वाट पाहू लागले. प्रतीक्षा लवकरच संपली. तिसऱ्याच दिवशी इम्रानने नासिरला काय विचारले? इम्रान, भाईजान, माझे अब्बू आणि अम्मी तुम्हाला भेटू इच्छितात. तुम्ही आमच्या घरी येण्यासाठी कधी वेळ काढू शकता? ऐका. दुर्दैवाचा अंत, प्रायश्चित्ताचा आरंभ आणि प्रेमाचा नवा प्रवास. मानव परिचय मध्ये तुम्ही ऐकाल. एपिसोड 14. सबाचे दुर्दैव आणि नासिरचे प्रायश्चित्त. बहिणीला पाहण्यासाठी दुबईहून ते कुटुंब पूर्ण थाटामाटात आले. सबाचे भविष्य खूप उज्ज्वल असेल या विचाराने आम्ही सर्व खूप आनंदी होतो. आम्ही त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून सबाचा निकाह लावून दिला. सबा डोळ्यांत जीवनाची इंद्रधनुषी स्वप्ने घेऊन भारतापासून दूर परदेशात दुबईला विदा झाली. जेव्हा नासिर आणि अम्मीची उत्सुकता शिगेला पोहोचली, तेव्हा इम्रान पुन्हा शांत झाला. तो सांगताना उदास झाला होता. काही मिनिटांनंतर जेव्हा त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली, तेव्हा त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. तो म्हणाला, सबाच्या पतीला आधीपासूनच एक जीवघेणा आजार होता. इकडे सबा गर्भवती झाली आणि तिकडे त्याच्या आजाराने गंभीर रूप धारण केले. अवघे 3 महिने उलटले आणि आजाराशी झुंज देताना तो हे जग सोडून गेला. अम्मी हे सर्व ऐकून भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, मग सबाच्या सासरच्यांनी सबाचे नवे घर दुबईतच वसवून द्यायला हवे होते. इम्रानने स्वतःला सावरले आणि पुढे सांगू लागला, हो, ही दुःखद बातमी ऐकून कशाबशा पैशांची सोय करून मी दुबईला गेलो. सबा 4 महिन्यांची गर्भवती होती. पतीचा आजार आणि मृत्यूनंतर सबाचा सुंदर चेहरा कोमेजून गेला होता. तिची स्थिती पाहून माझे मन विदीर्ण झाले. मी सबाला धीर दिला. मला तिच्या सासूने हमात सांगितले, सबाचे मूल आम्हीच सांभाळू आणि एखादे चांगले कुटुंब पाहून सबाचा पुन्हा निकाह लावून देऊ. या आश्वासनावर विश्वास ठेवून मी परत आलो होतो. इम्रानने पुन्हा बोलताना थोडा विराम घेतला. मग नासिरने विचारले, मग सबा आता तुझ्यासोबत इथे भारतात कशी काय आहे? इम्रानने उत्तर दिले, मी भारतात परतल्यानंतर 1 महिन्याने सबा सासरहून पळून दुबईतील भारतीय दूतावासात पोहोचली. कोणाकडून तरी मदत घेऊन तिने आम्हाला फोन केला. रडत रडत सबाने जे सांगितले ते अत्यंत घृणास्पद होते. सबाच्या मरहूम पतीच्या वडिलांनी सबा गर्भवती असल्याचा विचारही केला नाही. त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. सबाचा प्रतिकार आणि मदतीसाठी तिचा टाहो ऐकून तिच्या सासूने हमात तिथे येऊन तिला वाचवले. हे ऐकताना नासिर विचार करायला भाग पडला की सर्वत्र स्त्रीला अत्याचारच सोसावे लागतात.
त्याला स्वतःचीच ग्लानी वाटली. इच्छा असूनही तो सांत्वन व्यक्त करू शकला नाही. अम्मीच म्हणाल्या, बरं झालं हमातने इतकं धैर्य दाखवलं. इम्रानने पुढे सांगितले, तेव्हा त्या बापात लपलेल्या सैतानाने म्हटले, हिने माझ्या मुलाला गिळले आहे. बदला म्हणून आता मी हिच्याशी निकाह करेन. यामुळे ही याच घरात राहील आणि माझ्या मुलाचा वारसदारही इथेच असेल. हे पुरुष आपल्या चैनीसाठी कशी कशी कारणे शोधतात असे म्हणताना अम्मी हे विसरल्या होत्या की त्यांचा मुलगा आणि इम्रानही पुरुषच आहेत. इम्रानने अम्मीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पुढे सांगितले, सासूच्या विरोधामुळे त्या दिवशी तो विषय संपला. बलात्कारापासून वाचलेल्या सबाला समजले होते की सासूचे इथे जास्त दिवस चालणार नाही. संधी पाहून ती घरातून पळाली आणि दूतावासात पोहोचली. आमच्याकडे इतके पैसे नव्हते की पुन्हा कोणी दुबईला जाऊ शकेल. भारताच्या परराष्ट्र मंत्री एक दयाळू महिला आहेत. त्यांनी सरकारी खर्चाने सबाला भारतात परत आणण्यास वेळ लावला नाही. सबाने आपल्या मुलीला इथेच जन्म दिला. अम्मीने दिलासा देत म्हटले, इम्रान बेटा, जे वाईट व्हायचे होते ते झाले. वाईट काळ सरला आहे. आता जो काळ येईल तो सबासाठी, तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी नक्कीच चांगला असेल. यावर इम्रान म्हणाला, आमीन. त्या रात्री इम्रान निघून गेला. इम्रानला जेवायला बोलावणे आणि त्याचे सर्व सांगणे नासिरच्या अम्मीला एक नवा विचार देऊन गेले. अम्मीला माहीत होते की नासिर दोषी असण्यासोबतच त्याच्यावर फतवा देखील आहे. अशा स्थितीत नासिर एकटा राहील याची त्यांना भीती वाटायची. आता अम्मीला सबाच्या रूपाने नासिरसाठी नवी पत्नी मिळण्याची आशा निर्माण झाली. तुरुंगात असताना सुडाच्या भावनेने नासिरने विचार केला होता की बाहेर पडल्यावर नाव बदलून दुसऱ्या धर्माच्या मुलीशी लग्न करेन. पण काळ बदलला आणि नासिरही बदलला. हरिश्चंद्रजींच्या न्यायाने त्याचे विचार पूर्णपणे बदलले होते. घटस्फोट आणि 3 वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर नासिरच्या आयुष्यात सुमारे 4 वर्षे स्त्रीचे सुख नव्हते. नासिरच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे कोणीही आपली मुलगी त्याला देईल असे वाटत नव्हते. फिरदौसचे उदाहरण त्याच्यासमोर होते. तिने एका मुलीच्या वडिलांशी दुसरे लग्न केले होते. जीवनात मिळालेले चटके आणि चांगल्या वाचनामुळे नासिर आता विवेकाने विचार करू लागला आहे. स्वतःवर फतवा असूनही नासिर आता स्वतःला एक प्रगल्भ व्यक्ती मानतो. समाजात लग्नासाठी अनेक मुली असताना दुसऱ्या धर्माच्या मुलीचा विचार करणे आपल्याच धर्मातील मुलींवर अन्याय आहे, हे त्याला उमजले आहे. नासिरला वाटले की ही आपल्या पापाचे प्रायश्चित्त करण्याची वेळ आहे. सबाशी लग्न करून त्या कुटुंबाला आधार देणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. झोपण्यापूर्वी त्याच्या मनात प्रश्न आला की इम्रान या लग्नाला तयार कसा होईल. त्याचे उत्तरही त्याने स्वतःच शोधले. जर इम्रानच्या मनात काही नसते तर त्याने सबाबद्दल इतक्या सविस्तरपणे का सांगितले असते. या विचाराने त्या रात्री त्याला सुखद स्वप्ने पडली. इम्रान रोज त्याला कामावर नेण्या आणण्यासाठी येत राहिला. सबाबद्दल काहीच बोलणे झाले नाही. नासिर आणि अम्मी देखील संकोचामुळे काही बोलू शकले नाहीत. एका सकाळी नासिरने इम्रानला फोन केला, इम्रान, आज मी वर्कशॉपला येणार नाही. इम्रानने विचारले, का भाईजान. नासिर म्हणाला, अम्मीला ताप आहे. मला त्यांची काळजी घेण्यासाठी घरी थांबावे लागेल. तेव्हा कदाचित इम्रानने काहीतरी ठरवले. काही क्षण गप्प राहिल्यानंतर तो म्हणाला, जर तुमची परवानगी असेल तर मी सबाला तुमच्या घरी घेऊन येतो. सबा त्यांची काळजी घेईल. तुम्ही माझ्यासोबत कामावर चालू शकता. संध्याकाळी सोडताना मी तिला परत घेऊन जाईन. नासिरला ही कल्पना खूप आवडली, पण तो वरवर म्हणाला, मी अम्मीशी बोलतो आणि तुला फोन करतो. नासिरने विचारल्यावर अम्मी म्हणाल्या, हो, हे ठीक राहील. खूप दिवसांनी घरात स्त्रीचे पाऊल पडेल. सबा येईल तर ओळखही होईल आणि मलाही लवकर बरं वाटेल. नासिरने इम्रानला सबाला घेऊन येण्यास संमती दिली. त्यांच्या येण्यापूर्वी नासिरने स्वतः नाश्ता चहा बनवला. इम्रान सबाला घेऊन आला तेव्हा तिने पहिल्यांदा आपला बुरखा काढला. तेव्हा नासिरला तिला पाहण्याची संधी मिळाली. इम्रानने सांगितल्याप्रमाणेच सबा खूप सुंदर होती. नासिरने सबाच्या मुलीला शनायाला मांडीवर घेऊन खेळवले. सर्वांनी एकत्र चहा घेतला. वर्कशॉपला जाण्यापूर्वी नासिरने सबाला हक्काने सांगितले, सबा, पुढच्या गल्लीत हकीम येतात. अम्मींना ते माहिती आहेत. तू 11 वाजता अम्मींना नेऊन औषध घेऊन ये. सबाने आदराने मान खाली घालून उत्तर दिले, जी, मी नक्की करेन. नासिरने विचारले, मुलीमुळे तुला काही त्रास तर होणार नाही ना. सबा म्हणाली, नाही, मी सांभाळून घेईन. तुम्ही काळजी करू नका. नासिर आणि इम्रान कामावर गेले. रात्री ठरल्याप्रमाणे इम्रानने नासिरला सोडले आणि सबाला घेऊन गेला.
त्या रात्री अम्मी खूप आनंदी होत्या. त्यांचा तापही उतरला होता. त्या नासिरला म्हणाल्या, सबा खूपच समजूतदार मुलगी आहे. नासिर अम्मीचा संकेत समजला, पण त्याने फक्त जी म्हणून विषय टाळला. नासिर आणि अम्मी आता इम्रानच्या कुटुंबाकडून काही प्रस्ताव येतो का याची वाट पाहू लागले. जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही. तिसऱ्या दिवशी इम्रानने कामावर जाताना विचारले, भाईजान, माझे अब्बू आणि अम्मी तुम्हाला भेटू इच्छितात. तुम्ही आमच्या घरी कधी येऊ शकता? नासिरने आनंदाने उत्तर दिले, नक्कीच. अम्मींना विचारून तुला वेळ कळवतो. आता ऐका मानव परिचयच्या या एपिसोडवर जेमिनाईने केलेली समीक्षा. उपशीर्षक, सबाचे दुर्दैव आणि नासिरचे प्रायश्चित्त. हा एपिसोड दोन विखुरलेल्या जीवनांच्या, नासिर आणि सबा, एकत्र येण्याची भूमिका मांडतो. फिरदौसच्या वेळी केलेल्या चुकीची जाणीव आता नासिरला सबाला आधार देण्याकडे वळवत आहे. 1. सबाच्या कथेतील दाहक वास्तव. सुशिक्षित असूनही सबाला आर्थिक विवंचनेमुळे ज्या शोषणाला सामोरे जावे लागले ते अंगावर काटा आणणारे आहे. ही अरब देशांतील गरीब मुलींच्या शोषणाची सामाजिक समस्या अधोरेखित करते. साऱ्याचा क्रूरपणा. सबा गर्भवती असतानाही तिच्यावर होणारा अत्याचार हा पितृसत्ताक मानसिकतेचा कळस आहे. यामुळे नासिरमधील पश्चात्तापाची भावना अधिक गडद होते. 2. प्रायश्चित्त म्हणून विवाह. नासिरचा लग्नाचा विचार आता वासनेसाठी नाही, तर नैतिक जबाबदारीसाठी आहे. स्वतः दोषी असूनही सबासारख्या मुलीला आधार देणे हेच आपल्या पापांचे खरे क्षालन आहे, असे त्याला वाटते. 3. मूक संमती आणि नवी आशा. सबाने बुरखा काढणे आणि नासिरने मुलीला खेळवणे ही नात्याची सकारात्मक सुरुवात आहे. इम्रानचे निमंत्रण कथेला निकाहच्या दिशेने घेऊन जाते. एपिसोड 14 समाप्त.